हो, रिक्षा चालकांनो सावधान व्हा. कारण की आता तुम्ही जर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करत असाल तर आता फक्त 5च विद्यार्थी घेऊन जाणे अनिवार्य असणार आहे. नक्की संपूर्ण बातमी काय आहे, त्याचप्रमाणे कोणते नवीन नियम लागू होत आहे, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायच्या आहे. तर या व्हिडिओमध्ये व आपल्या एजू मराठी या शैक्षणिक माहितीपर तसेच विविध व्हिडिओंच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण की अशाच वेगवेगळ्या माहिती तुमच्यापर्यंत येत असतात. तुमच्या चॅनलला आधी खूप सारे चॅनल्स असतील, तुमच्या यूट्यूबच्या चॅनल लिस्टला खूप सारे चॅनल्स असतील, परंतु हे चॅनल नक्कीच तुम्हाला प्रत्येक वेळेस माहिती देऊन जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा. रिक्षात आता फक्त 5च विद्यार्थ्यांना परवानगी असणार आहे. नक्की प्रकरण काय, चला जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओतून. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षातून केवळ 5 विद्यार्थ्यांची वाहतूक करता येणार आहे. त्यापेक्षा एकही जादा विद्यार्थी रिक्षात कोंबल्यास संबंधित वाहतूकदारावर कारवाई करण्यात येईल, असा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत दिला. पुणे पोलीस आयुक्तालयात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीची बैठक झाली. त्यावेळी अमितेश कुमार बोलत होते. त्यावेळी असं सांगण्यात आलं की शाळेत मुलांची ने-आण करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील याची खबरदारी संबंधित शाळेने घ्यावी. त्यासाठी प्रत्येक बस व इतर वाहनात CCTV लावणे अनिवार्य करावे. शाळेच्या बसमध्ये 6 वर्षाखालील मुलांना ने-आण करण्याकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. दरम्यान या बैठकीला शिक्षण विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. परिवहन विभागाने 1 जानेवारी ते 31 मे 2025 रोजी 1321 स्कूल बस तसेच 650 इतर वाहनांची तपासणी केली. यामध्ये 414 स्कूल बस व 208 इतर वाहने दोषी आढळली. यात 55 लाख रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती अशी आहे. त्यामुळे रिक्षा चालकांसाठी नक्कीच ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. नक्कीच ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तसेच पालकांना याबाबत काय वाटतं हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा.